तर शेतकरी बांधवांनो, खरीप रब्बी पीक विमा 2025चा आता या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे. तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत? तुम्हाला जर पीक विमा मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर कोणत्या कारणामुळे तुम्हाला पीक विमा इथं आलेला नाही आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम आपण जे काही आपलं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर इथं आपण आपली जे काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ते देखील इथं सुरू करून घेऊया. मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे. तर आता आपल्याला सर्च बॉक्समध्ये इथं आपल्याला टाईप करायचं आहे पीक जे काही पीक विमा. तर आपण इथं पीक विमा टाकल्याच्या नंतर 2026 इथं सिलेक्ट करणार आहोत. एरोवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपल्याला जी काही पहिली वेबसाईट येईल तर इथे येईल प्रधानमंत्री पीक विमा योजना. तर या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. तर इथं आपण या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊ. तर आता ज्यांना कुणाला मागचा पीक विमा 2022चा असेल, 23चा, 24चा आणि 25चा यामध्ये खरीप रब्बी दोन्ही पिकांचा समावेश आहे. सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचं जे काही इंटरफेस आहे तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे. तर आता तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तुम्ही फार्मर कॉर्नर वरती जाऊन चेक करू शकता. तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा इथं दिलेला आहे. तर हा जो हेल्पलाईन नंबर आहे तर याची तक्रार करायची तुम्हाला 14447. तर हा पीक विम्याचा हेल्पलाईन नंबर आहे. तर आता यासाठी आपण जे काही क्लिक करणार आहोत डॅशबोर्ड वरती. कशावरती क्लिक करणार आहोत? इथं डॅशबोर्ड वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण डॅशबोर्ड वरती आपण जे इथं क्लिक करून घेऊया. तर हे जे तुम्हाला दिसत आहे डॅशबोर्ड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण क्लिक केल्याच्या नंतर पहिले जे पेज येईल आपल्याला पहिल्याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पहिल्याच ऑप्शनवरती आपण इथं क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल. तर यामध्ये सर्व डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला दिसेल, किती शेतकरी आहेत, काय आहेत. तर इथं एकदम कॉर्नरला दिसेल तुम्हाला स्टेट रिपोर्ट जे की दिसेल तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कुठं? या ऑप्शनवरती. तर इथं आपण क्लिक करून घेऊया. क्लिक केल्याच्या नंतर आता यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं दिसेल. तर आता यामध्ये आपल्याला दिसत आहे खरीप 2024 प्रधानमंत्री पीक विमा योजना. तर जे काही दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला हे 2025-24 दिसत आहे. त्यानंतर इथं खरीप प्रधानमंत्री पीक विमा योजना. तर इथं दाखवल्याप्रमाणे तर इथं आपल्या जे काही स्टेट आहे आपलं स्टेट इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आहे. तर आता आपल्याला जे काही इथं सिलेक्ट करायचं तुम्हाला इथून चेक करता येणार आहे पीक विमा. तर इथं क्लिक केल्याच्या नंतर इथून तुम्ही 2018 असेल काय आहे 2018, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25चा पीक विमा मंजूर झालाय की नाही ते चेक करता येणार आहे. तर डेमोसाठी आपण 2024 इथं सिलेक्ट करू. त्यानंतर इथं खरीप आहे की रब्बी आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आता फळ विभागाचं जर असेल तर खालच्या ऑप्शनवरती क्लिक करा. तर आपला प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे तर आपण पहिल्याच वरती आपण क्लिक करावं देऊ. तर इथं क्लिक केल्याच्या नंतर आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट इथं आपलं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपण स्टेटवरती सिलेक्ट केल्याच्या नंतर आता हे जे जिल्हे आहे तर इथं आपल्याला जो काही जिल्हे इथं बघायला मिळेल आपल्याला यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड हे जे काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये इकडं साईडला आल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसेल की आतापर्यंत किती शेतकऱ्यांना मिळालेला आहे. टोटल फार्मर किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, टोटल प्लेट कितीपर्यंत पेड झालेला आहे ते तुम्हाला इथं सर्व हिस्ट्री बघायला मिळेल. तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे तर इथं अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे. तर एकूण आपण 24 जिल्हे बघितलेले आहे. त्यानंतर इथं खाली आल्याच्या नंतर पुन्हा इथून आपण पुण्यानंतर इथं रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, त्यानंतर सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ एकूण 34 जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. तर आता तुम्ही जर डेमोसाठी या यवतमाळ जिल्ह्यावरती क्लिक केलं तर या यवतमाळ जिल्ह्यामधील जे काही तालुक्यांची यादी आहे ते तुमच्या समोर इथं ओपन होईल. तर आता साईट थोडी लोडिंग घेत आहे. तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं थोडी लोडिंग सुद्धा इथं सुरू आहे. तर इथं तालुक्यांची यादी येईल. तालुक्यांची यादी सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या एरियामधील नावांची यादी इथं ओपन होईल. तर इथं झालेली आहे आता ओपन झालेली आहे. ओपन झाल्याच्या नंतर या यवतमाळ जिल्ह्यांमधील जे काही तालुक्यांचे नाव आहे ते तुमच्या समोर इथं ओपन होईल. तर एखाद्या तालुक्याचा जे काही सिलेक्ट करून घेऊया आपण डिग्रस सिलेक्ट करून घेऊ. डिग्रस मधील जे काही एरिया आहे म्हणजे जेवढे काही एरिया येते त्या तालुक्यामधील तर त्या गावांची नावे तुम्हाला इथे दिसेल. तर तुमचं जे काही गाव आहे त्या गावावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं. तर आता आलेल्या सर्कल आता तुम्ही या कोणत्या सर्कलमधून राहता एखाद्या सर्कलवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला दाखवेल की तुमच्या गावामध्ये किती जणांना इथं पीक विमा आलेला आहे. तर इथून तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही पीक विमा तुमच्या जिल्ह्यांमध्ये आला की नाही. अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता.
तर इथं दाखवलेलं आहे. तर किती प्रीमियम आलेला आहे, किती शेतकऱ्यांना मिळालेला आहे. काही शेतकरी अधिक वंचित आहे, जे की तुम्हाला 14 जणाला, 19 जणाला, 18 जणाला. त्याचप्रमाणे इथं जे की दाखवल्याप्रमाणे किती एसटीची आहे, एसटीची किती आहे, तर क्षेत्र किती आहे, प्रीमियम किती आलेलं आहे, जे की तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. जर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील, अधिक पीक विमा मिळालेला नसेल, तर अशांनी काय करायचं आहे, 14447 तर हा हेल्पलाईन नंबर आहे पीक विम्याचा, यावरती तुम्ही तक्रार करायची आहे. तर आता यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तक्रार दाखल केलेली देखील असणे आवश्यक आहे, जे की तुम्ही पीक विमा फॉर्म भरलेला असणे देखील आवश्यक आहे. 72 तासाच्या तुम्ही तक्रार केलेली असणे आवश्यक आहे. महत्वाचं म्हणजे तुमच्या शेतामधील पंचनामे झाले की नाही ते महत्वाचं आहे. जर तुमच्या शेतामधील पंचनामे झालेले नसतील तर तुम्हाला पीक विमा जमा होण्यास अडथळा इथं येऊ शकतो. दुसरी जे मेन गोष्ट म्हणजे तुम्ही काय करा, पीक विमा सेंटरवरती जा, पीक विमा प्रतिनिधीला भेटा, जिथं तुमच्या तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी राहते. तुम्हाला पीक विमा फॉर्म भरल्याची पावती, 7/12/8 बँकेचं पासबुक, आधार कार्ड इत्यादी डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे द्यायचे आहे. ज्या इयरचा तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमची तक्रार करा व राहिलेला पीक विमा तुम्ही मिळवा. या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.